नमस्कार मित्रांनो, बघा हा तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। कारण की जर तुम्ही टीईटीचं प्रमाणपत्र अजूनही जर जिल्हा परिषद कार्यालयाकडून जिल्ह्याचे जे काही शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय आहे तिथून जर घेतलेलं नसेल तर उद्या बघा शेवटची मुदत आहे 8/9/2025 उद्या शेवटची मुदत आहे। त्या ठिकाणी तुम्ही जो काही शिक्षण विभाग आहे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणचा जिल्हा परिषद मध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते टीईटीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी कलेक्ट करणं गरजेचं आहे। या ठिकाणी मी स्वतः आमचं जे काही नाशिकचं जिल्हा परिषदेचा जो काही शिक्षण विभाग आहे त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि टीईटीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी मी प्राप्त केलं। आता यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे त्या ठिकाणी साक्षांकित प्रती। बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी सन 2024 पात्रता प्राप्त विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे व प्रमाणपत्रे यांच्या साक्षांकित प्रती घेऊन सुट्टीचे दिवस सोडून सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत उपस्थित राहावे। तर तुम्हाला कुठली कुठली कागदपत्र झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहेत बघा। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आपली जी काही टीईटी होती त्याचं जे काही हॉल तिकीट होतं प्रवेश पत्र त्याची झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचे। त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका जी काही ऑनलाईन वेबसाईट वरती देण्यात आलेली होती गुणपत्रिका जी आपण डाउनलोड केलेली तिची झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचे। तुमचं जर डीटीएड झालेलं असेल किंवा बीएड झालेलं असेल तर त्याचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र हे बघा गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र हे तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचंय त्याची झेरॉक्स। तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे आरक्षण प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी वैधता प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जायचं त्याची झेरॉक्स। अपंगत्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला घेऊन जायचंय। ओळखपत्र यापैकी काही तुम्ही घेऊन जाऊ शकता, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र इत्यादी। तुमच्या जर नावात बदल झाला असेल तर विवाह नोंदणी दाखला गॅजेट प्रत तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे। आणि महत्वाची टिप त्यांनी या ठिकाणी दिली की उमेदवाराने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी स्वतः उपस्थित राहणं आवश्यक आहे, प्रतिनिधी पाठवू नये। बघा, तिथे गेल्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट त्याची झेरॉक्स घेऊन जायची, सेल्फ अटेस्टेड ते करायचं, त्याला स्टॅपलर करायचं आणि वरती जे तुमचं जे काही पहिली झेरॉक्स असेल त्याच्यावरती तुम्हाला बघा त्या ठिकाणी बाहेर लिस्ट लावलेलं आहे, त्या लिस्टमध्ये आपलं नाव बघायचं। ते नाव बघितल्यानंतर तुमचा जो सिरियल नंबर आहे तो तुमची जी काही पहिली जी वरती झेरॉक्स असेल त्या झेरॉक्स वरती तुमचा सिरियल नंबर लिहायचा, तुमचं नाव लिहायचं आणि तुमचं सीट नंबर त्याच्यावरती लिहायचा आणि ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सबमिट करायचे। ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला तत्काळ त्या ठिकाणी तुमचं जे काही प्रमाणपत्र आहे ते त्यांच्याकडनं प्राप्त होणार आहे। धन्यवाद मित्रांनो, लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर।